नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीत तोडगा काढण्यात आलाय। संपामुळे मुंबई नागपूरमध्ये भाजीपाल्यासह इंधनाच्या पुरवठ्यावर मात्र परिणाम झालेला पाहायला मिळाला। नागपुरात सध्या पेट्रोलचा तुटवडा आहे। 160 रुपये लिटरच्या पॉवर पेट्रोलच्या खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते। पुण्यातले आपण बघतोय, पुण्यामध्ये इंधनासह इतर अत्यावश्यक सेवांची वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे। हे दृश्य आपण बघतोय, मुंबईतली दृश्य आहेत। मुंबईमध्ये भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये इंधनासह अत्यावश्यक सेवांची वाहतूक आता पूर्वपदावर येते। तर नागपूरमध्ये मात्र दुसऱ्या दिवशी देखील पेट्रोल पुरवठा असेल किंवा इतर जो पुरवठा आहे तो सगळा ठप्प पडलेला आहे आणि त्यामुळेच पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत। मुंबईतून रवी खरात माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। रवी, आपण बघतोय मुंबईत भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटलेली आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। वाहतूकदाराचा जो संप होता तो अखेर काल त्यांनी मागे घेतला आहे। त्यामुळे आता मुंबईकरांना व नवी मुंबईकरांना सध्या दिलासा मिळालेला आहे। आपण सध्या नवी मुंबईतील FMC मार्केटमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की वाहतूकदाराच्या संपामुळे काल याच मार्केटमध्ये 75 ते 100 गाड्या या दाखल झाल्या नव्हत्या। त्यामुळे जे भाजीपाल्याचे दर आहे ते 20 ते 25% दरवाढ झाली होती। मात्र काल अखेर संप मागे घेतल्यामुळे वाहतूकदारांनी आता त्या परराज्यातून गाड्या येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की सकाळचे 8 वाजले असले तरी देखील आतापर्यंत परराज्यातून 35 ते 75 गाड्या या सध्या नवी मुंबईतील FMC मार्केटमध्ये दाखल झालेल्या आहे। त्यामुळे जे भाज्यांचे दर आहेत ते कालच्या तुलनेत आजच्या तुलनेमध्ये आपण जर विचार करायला गेलो तर 10% आहे तसे चढेच आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांना जे आपल्या भाजी घ्यायचा जर विचार केला तर ती आता आज देखील काही प्रमाणात ती महाग मिळणार आहे। मात्र या वाहतूकदारांच्या संपामुळे काल नवी मुंबईमध्ये FMC मार्केटमध्ये किंवा अथवा मुंबईतील FMC मार्केटमध्ये जो भाजीपाल्याचा दर आहे तो वाढला होता। त्यामुळे गृहिणींचं जे बजेट आहे ते देखील कोलमडलं होतं। या वाहतूकदाराचा संपाचा जो फटका आहे तो व्यापाऱ्यांना देखील बसला होता, कारण की बाजारात काल शुकशुकाट पाहायला मिळत होतं। व आता आपण पाहू शकतो की वाहतूकदाराचा जो संप आहे तो मागे घेतल्यामुळे आता या बाजारात मोठ्या प्रमाणात जी नागरिक आहेत ते देखील आता भाज्या खरेदी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे व व्यापारी देखील आता सुखावला गेलेला आहे। मात्र काल असा शुकशुकाट होता, मात्र तो शुकशुकाट आपल्याला आता पाहायला मिळत नाही। अखेर वाहतूकदाराचा संप जो मागे घेतला आहे त्यामुळे आता नवी मुंबईच्या बाजारामध्ये संप मागे घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता हळूहळू पूर्वपदावर सगळ्या व्यवस्थित गोष्टी येतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।